आपल्याला कुठे प्रवासात जायचं असलं की सगळ्यात आधी आपल्या डोक्यात येतो काहीतरी कोरडा खाऊ करून घेऊया. नेहमी चकली चिवडा तर आपण करतोच. आम्हाला सुद्धा प्रवासात जायचं होतं. म्हटलं खमंग खुसखुशीत असा जिरा मसाला खाकरा करूया. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने करता येतो. अजिबात मैदा वगैरे वापरण्याची गरजच नाही आहे. घरात ठेवलेल्या साहित्यात तासभरात तुम्ही 35 ते 40 खाकरा करू शकतात. इथे मी या कपने मोजून 2 कप गहू पीठ घेतलंय. नेहमीचं आपलं रोजच्या चपात्यांचंच पीठ आहे. त्यामध्ये खाकरा छान खमंग खुसखुशीत व्हावा म्हणून पाव कप बेसन पीठ घातलं. अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे. असा हातावर चुरून घालायचा, फ्लेवर छान येतो. आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. अर्धा टीस्पून हळद घालायची. खाकरा चवीला तिखट हवा असेल तर थोडीशी तिखट मिरची पावडर घातली तरीही चालेल. आता सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित एकजीव करायचे. खाकरा छान असा खमंग खुसखुशीत चवदार व्हावा म्हणून 2 चमचे तेल घालायचं. साधं रिफाइंड ऑइल आहे, 2 टेबलस्पून घेतलंय. छान असं तेल या पिठाला चोळून लावायचं. खाकरा खूप सुंदर असा होतो आणि हा खाकरा महिनाभर सुद्धा खूप छान टिकतो. या पद्धतीने पिठाला छान चोळून मोहन लावलं. 2 कप पिठासाठी 2 टेबलस्पून तेल अगदीच योग्य प्रमाण आहे. यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर खाकरा जास्त दिवस टिकणार नाही. आता थोडं थोडं साधं पाणी घालायचं आणि छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं. पुऱ्यांचं पीठ असतं ना, तसंच घट्ट मळायचं. अजिबात सैल वगैरे करू नका. पीठ सैल झालं तर एकतर सुकं पीठ जास्त लावावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे खाकरा व्यवस्थित लाटता येत नाही आणि वातड वगैरे होण्याचीही शक्यता असते. म्हणून आपल्या पुऱ्यांच्या पिठासारखं घट्ट मळायचं. त्यापेक्षाही थोडंसं घट्ट ठेवलं तरीही चालेल. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान मळून घ्यायचं. मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. तुम्हाला पावभाजी फ्लेवर द्यायचं असेल तर तुम्ही पावभाजी मसाला घातला तरीही चालेल. छान असं घट्ट मळून घेतलं. फक्त हात वगैरे स्वच्छ करते तोपर्यंत हे पीठ झाकून ठेवते. याला मुरवून वगैरे घेण्याची गरज नाही. चला खाकरा लाटून घेऊया. इथे आपल्याला छान आधी 5-6 उंडे करून घ्यायचे आहे. अगदी 5-6 उंडे करून घेतले की भरभर खाकरा आपल्याला लाटता येतात. किंवा 2 जणी असेल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. आता खाकरा 2 आकारांमध्ये येतात. एक तर छान मोठे असे सुद्धा येतात किंवा फुलक्याच्या आकाराचे सुद्धा. तुम्हाला कसे खाकरा करायचे त्यानुसार उंडे करा. 1 उंडा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे, कारण पीठ आपण घट्ट मळलंय तर ते कोरडं पडायला नको. आता खाकरा लाटताना थोडंसं सुकं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अगदी छान पातळ असा खाकरा लाटायचा. खाकरा जाड ठेवून चालणार नाही. आपले उडदाचे पापड कसे असतात त्या पद्धतीचा पातळ खाकरा लाटायचा. लाटताना व्यवस्थित एकसारखा लाटायचा. उलटून पलटून दोन्ही बाजूंनी लाटायचा आणि काठ त्याचे छान पातळ करायचे. एकसारखा असा आपण मस्त खाकरा लाटून घेतोय. छान खाकरा लाटून घेतला. उडदाच्या पापडासारखाच लाटलेला आहे. आता मी हे खाकरा असेच ठेवणार आहे. पण तुम्हाला हवं असेल की सगळे मशीनसारखे दिसावे तर एखाद्या काठाच्या झाकणाने तुम्ही कडा कापून घेऊ शकतात. पण मी असेच ठेवणार आहे, कारण ते सारखं सारखं कडा कापत बसा आणि मग ते सारखं सारखं निघणार. त्यापेक्षा एकसारखे आधीच लाटायचे. तुम्हाला लहान करायचं असेल तर लहान झाकणाने कट करा किंवा मोठे करायचं असेल तर मोठ्या झाकणाने कट करा. मी एकसारखे लाटून घेणार आहे, कडा कापणार नाही. असेही ते एकसारखेच दिसतात. आता एक 5 ते 6 खाकरा मी लाटून घेते आणि एकावर एक ठेवले तरीही काही चिकटत नाही, कारण आपण घट्ट पीठ मळलेलं आहे. 5-6 खाकरा लाटून झाले की मग त्यांना निगुतीने कसे भाजायचे ते सांगते. खाकरा व्यवस्थित भाजला गेला तरच तो छान कुरकुरीत होतो. चला काही खाकरा मी लाटून घेतलेले आहे, भाजून घेऊया. तवा घेतलाय. शक्यतो असा पसरट तवा घ्या, खोलगट तवा वापरू नका. त्यावर खाकरा घातला. सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा. हलके बबल दिसले खाकरा उलटून घ्यायचा. दुसऱ्या बाजूनेही हलके बबल्स येईपर्यंत भाजायचा. आता गॅस कमी करायचा आणि एका कापडाने दाब देत देत खाकरा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा.
भाजताना साधारण अर्धा मिनिट एक बाजू भाजायची आणि भाजताना या पद्धतीने काठाकडून दाबत चालायचं. मध्यभागी जास्त दाब देण्याची गरज नाही. मध्यभागी जास्त दाब दिला तर आतमध्ये मधल्या बाजूला खूप डार्क रंग येतो आणि काठ व्यवस्थित भाजले जात नाही आणि मग खाकरा चांगला कुरकुरीत होत नाही. आपण असे काठ दाबून भाजले ना की तो आतमध्ये सुद्धा छान भाजला जातो. हलके तांबूस डाग येईपर्यंत भाजला की खाकरा छान कुरकुरीत होतो. मस्त असा खमंग कुरकुरीत जाणवला की मग काढून घ्यायचा. एक खाकरा भाजण्यासाठी साधारण 1 ते 1.5 मिनिटाचा वेळ लागतो. भाजल्यानंतर एखाद्या लाकडी दोरडीत किंवा चाळणीवर काढायचा म्हणजे वाफ निघून जाते. आता सगळेच खाकरा याच पद्धतीने भाजायचे. तर खाकरा घातला, बाजू दोन्ही बदलल्या, मग गॅस कमी केला आणि छान दाब देत देत भाजला. भाजताना जास्त घाई करू नका. 2 जणी असाल तर तुमचं काम पटपट होईल किंवा 5 ते 6 लाटायचे, भाजायचे, परत लाटून भाजून घ्यायचे. सगळे खाकरा मी इथे लाटून घेतलेले आहे. 35 ते 40 छान खाकरा होतात. संपूर्ण गारसुद्धा करून घेतले. आवाज तुम्ही ऐकताय, पुढे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवेल. छान गार झाले की झिपलॉक बॅगमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर महिनाभर सुद्धा असेच कुरकुरीत राहतात. फक्त काठ मऊ राहू देऊ नका. एखाद्या खाकऱ्याचा काठ मऊ राहिला तर मग सगळेच मऊ पडायला लागतात. या पद्धतीने छान असा खमंग खुसखुशीत चवदार जिरा मसाला खाकरा तयार झाला. वरतून तेल आणि शेंगदाणा चटणी घालून खातला तरीही छान लागतो किंवा मग चहासोबत तर मस्तच. जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.